नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. अशी दुपारची झोप काढून आपण 2 मिनिटात तयार होऊन जाऊया राजस्थानच्या मेळ्यामध्ये फिरण्यासाठी. तर चला तुम्हालाही दाखवते इथली जत्रा कशी असते ते. तर आम्ही रेडी होऊन चाललो होतो जत्रेमध्ये फिरण्यासाठी. तर इथे माझ्या बाळाला टेस्टमध्ये 10 आउट ऑफ 10 मिळाले, त्यामुळे त्याला प्रॉमिस केलं होतं की मी तुला संध्याकाळी जत्रेमध्ये फिरायला घेऊन जाणार आहे. तर तेच आम्ही जात होतो आणि बाहेर निघाल्यावर कशी पण तुम्ही हेअरस्टाईल करा, हे हेल्मेट मॅन्डेटरी आहे. तर येऊन पोहोचलो आहे आपण मेल्यामध्ये. तर चला बघूया काय काय आहे. तर इथे जे भरपूर सारे कपड्यांचे स्टॉल्स होते, परत गेम्सचे स्टॉल होते, भरपूर सारे रंगीबेरंगी कलर्स दिसत होते. खूपच छान वाटत होतं आणि वातावरण पण खूप छान होतं, गर्दी पण होती. तर इथे थोडे कपडे वगैरे बघितले, तर कपडे काही आवडले नाही त्यांना. तर माझ्या मुलाचं झालं होतं मला या झुल्यात बसायचं, मला त्या झुल्यात बसायचं. तर लहानपणी ह्या सगळ्याची आपल्याला खूप आवड होती, पण जसं जसं आपण मोठं होत तसं आपली आवड थोडीशी कमी होत जाते. तसंच काहीसं माझंही चालू होतं. तर सगळं पूर्ण फोकस शिववर होता. शिवला जे करायचं ते तो करत होता. लहानपणी कसं आपण आईकडे हट्ट करायचो की मला ह्या पाळण्यात बसायचं, मला त्या पाळण्यात बसायचं. तर तसंच तो पण करत होता की मला ह्या पाळण्यात बसायचं, त्या पाळण्यात बसायचं. मग तो ज्या ज्या पाळण्यात बसायचं म्हटला त्या त्या पाळण्यात आम्ही त्याला बसवलं, त्याला फुल एन्जॉय करून दिलं. या पाळण्यात बसून त्याला होडीतही बसायचं होतं, तर ते छोटे मिनी होडी असतात त्याच्यात पण तो बसला आणि तिथे पण त्याने भरपूर सारा एन्जॉय केला. मग त्याला लागली होती भूक, त्याला करायची होती पेटपूजा. इथे आम्ही भेळ घेतली होती, त्याने भेळ घेतली होती आणि यांनी घेतलं होतं लिंबू पाणी. आणि मला काही घेण्याची इच्छा नव्हती, काही खाण्याची पण इच्छा नव्हती, तरी मला फोर्स करत होते. मग त्यांच्याकडूनच घेतलं एक सिप आणि शिवगुजच्या याच्यातून घेतलं एक घास. आणि जत्रेमध्ये गेलं आणि लेडीज शॉपिंग नाही केली, लेडीजची शॉपिंग नाही केली हे तर शक्यच नाही. तर इथे लेडीजचं खूप सारे ऑप्शन्स होते. तर मी काही नाही, फक्त क्लेचर घेतला. त्यानंतर जो शो बघण्यासाठी शिव इतका उत्सुक होता, तर तो शो होता हा लाईव्ह जलपरी शो. हा शो बघण्यासाठी तो खूपच एक्सायटेड होता. तर तो आणि त्याचे पप्पा गेले होते. मला काही इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे मी बाहेरच थांबली होती आणि आतमध्ये जाऊन त्यांनी थोडंसं शूट घेतलं होतं. तर हाच होता तो लाईव्ह जलपरी शो. आपल्या गावाकडील यात्रेमध्ये हा शो बघायला भेटत नाही, तर इथे शिवने पहिल्यांदाच बघितला होता. तर त्यामुळे तो खूप एक्सायटेड होता की कसे असते जलपरी वगैरे. एवढं बघून आम्ही आलो होतो घरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.